मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीचं बबनराव तायवाडेंना निमंत्रण देण्यात आलेलं नसल्यानं पुन्हा एकदा ओबीसी नेत्यांमधील फूट समोर आलेली आहे। सध्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नसून ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास आम्ही पेटून उठू आणि राज्यभर आंदोलन केलं जाईल असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिलेला आहे। छगन भुजबळांच्या बैठकीमध्ये आपण नव्हता, आज विजय वडेट्टीवार यांनी बैठक आयोजित केलेली आहे, त्या बैठकीला आपण जाणार आहात? नाही, मला कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नाही, तशा प्रकारची कल्पना नाही। आपल्याकडून ती माहिती मला आता मिळालेली आहे आणि एवढ्या कमी वेळामध्ये मी मुंबईला पोहोचू शकत नाही, त्यामुळे आजच्या बैठकीला मी उपस्थित राहणार नाही। तुम्ही उपस्थित राहणार नाही, कुठेतरी ओबीसी नेत्यांमध्ये आता फूट पडायला लागलेली आहे का सर? निमंत्रण न देणं, माहिती न देणं अशा पद्धतीची, कारण राष्ट्रीय ओबीसी महासंघानं खरं ते आंदोलन उचलून धरलं होतं, त्यावेळी तुमच्या समर्थनार्थ हे सगळे नेते आले होते, मात्र आज कुठेतरी राष्ट्रीय ओबीसी महासंघाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय का या सगळ्या मूवमेंटपासून? नाही, फूट वगैरे आमची कुणाचमध्ये नाही आहे। मतांतर आहेत, ते मतांतर काही दिवसानंतर हे होतील। काल त्याची बैठक मला वाटतं बहुतेक अचानक ठरलेली असावी आणि त्यांनी फक्त त्या मुंबई परिसरातल्या लोकांना निमंत्रित केलेलं असावं आणि म्हणून कदाचित मला निमंत्रण आलं नसेल आणि मी एवढ्या अल्प कालावधीमध्ये मुंबईला कुठल्याही मार्गाने मी जाऊ शकत नाही, म्हणून मी आज तिथे अनुपस्थित राहणार आहे। सर, पहिली मागणी तुमची सरकारनं मान्य केली, दुसऱ्या मागणीसाठी संघर्ष करावा लागेल की सरकार सहजपणे मान्य करेल असं तुम्हाला वाटतं? नाही, बघू आता काय। नाही, इतरही मागण्या सरकारने मान्य केल्या। आमचा 72 हॉस्टेलचा GR काढला, आमचं ज्याला काय म्हणतो स्वाधार योजनेचा GR काढला, स्कॉलरशिपचे GR काढले। सरकारने आम्हाला जे काही कबूल केलं होते सर्व GR काढले। आता फक्त आम्हाला ओबीसीची जनगणना आणि अभ्यासक्रमामध्ये, व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये 100% स्कॉलरशिप, हे दोन महत्त्वाचे मुद्दे घेऊन आम्ही उद्यापासून आमची कूच करणार आहोत। नक्कीच राष्ट्रीय ओबीसी महासंघानं ज्या दोन मुद्द्यांवर आंदोलन केलं होतं त्यातलं पहिलं आंदोलन जे आहे ते यशस्वी झालेलं आहे। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांचे प्रश्न जे आहे ते सरकारनं सोडवलेला आहे, मात्र जातनिहाय जनगणना, ओबीसीची जनगणना करण्याची मागणी अजून प्रलंबित आहे आणि त्या मागणीसाठी नागपूरमध्ये उद्यापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून एक जनजागरण रथयात्रा जी आहे ती काढली जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।